तर राष्ट्रवादीच्या नाराजीनंतर वडेट्टीवारांनी खेद व्यक्त केलेला आहे। सुप्रिया सुळेंचं नाव अनावधानानं घेण्यात आलं असं वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलेलं आहे। त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नाराजीनंतर आता वडेट्टीवारांनी सुप्रिया सुळेंचं नाव अनावधानानं घेतल्याचं म्हटलेलं आहे। आणि ह्या ट्विटविषयी शशिकांत शिंदेंना विचारलं असता हे जर असं असेल आणि ते जर खेद व्यक्त करत असतील वडेट्टीवार, तर आपण देखील त्यांच्याविषयी बोललेले आपले शब्द मागे घेत आहोत असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता या खेद व्यक्त करण्याच्या पोस्ट नंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधलं हे नाराजी नाट्य आता संपतं का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। तर वडेट्टीवारांचं नेमकं ट्विट आता आपण बघूया। वडेट्टीवार लिहितात, ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात माझी भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानानं उल्लेख झाला। त्यामागे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता। अनावधानानं त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याबद्दल खेद व्यक्त करतो। मात्र याचा अर्थ ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या मराठा नेत्यांबाबत माझी भूमिका बदललेली नाही। एकीकडे ओबीसी प्रमाणपत्र घेऊन सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे ओबीसी समाजाच्या हक्कांवर आघात करायचा। ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसायचा या भूमिकेचं मी कधीही समर्थन करणार नाही। माझा संघर्ष कोणत्याही व्यक्तिविरोधात नसून ओबीसी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी आहे। तर अशा प्रकारे वडेट्टीवारांनी खेद व्यक्त केलेला आहे। सुप्रिया सुळेंचं नाव आपण अनावधानानं घेतलं असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे गेल्या काही तासांपासून रंगलेल्या या वादावर पडदा टाकण्याचा वडेट्टीवारांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे आता हा वाद सध्या निवळेल असं चिन्ह दिसतं आहे। मात्र पुढे काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण वडेट्टीवारांनी केलेल्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेली होती। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचा नेमकं करायचं काय आहे असा सवाल उपस्थित केलेला होता। महाविकास आघाडी म्हणून जर आपण राज्यात एकत्र आहोत तर अशा प्रकारे मित्रपक्षाच्याच बड्या नेत्यांवर संदर्भहीन आणि तथ्यहीन आरोप का केले जात आहेत असा सवाल त्यांनी विचारलेला होता। या प्रकरणाची तक्रार ते प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे करणार होते। पुन्हा एकदा जाऊया आपण शिंदेंच्या पत्रकार परिषदेत। झाले होते का काय झाले होते? अरे तुमच्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये पेपर लीक झाले, त्याच्यामध्ये त्याचं नाव आलेलं आहे आणि त्याचं नाव येताना कोणाचं जर समोर आलं, सत्तेच्या सहभागामधल्या माणसाचा आशीर्वाद असल्यानंतर माणूस धाडस करतो। मला वाटतं की आता जे गाढवेचं प्रकरण आलेलं आहे, नवनाथ बंगने सांगलं मग ह्यांच्यावर फोटो आहे त्यांच्यावर फोटो आहे, कोणाचेही फोटो असो, पण त्या तुमची जबाबदारी काय आहे? तुम्ही सत्तेमध्ये आहात ना, तुम्ही सरकारमध्ये आहे, तुम्ही ती जबाबदारी इतर ते फोटो दाखवून टाळू शकत नाही। तुम्ही कारवाई करण्याच्या संदर्भातला आदेश द्यायला पाहिजे होता। नुसत्या त्या लोकांना ज्यांनी पेपर फोडले त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा ज्यांची जबाबदारी ज्या खुर्चीवर बसलेले आहे त्या खुर्चीवर बसलेल्या लोकांनी त्या ठिकाणच्या जबाबदारीने ती एवढी बातमी 6-6 महिने 3-3 महिने सगळ्या देशामध्ये पेपर लीकचे प्रश्न येत आहेत। दिल्लीमध्ये आंदोलन झाल्यानंतर सुद्धा परत पेपर लीक होत असेल तर त्या धाडसाचं कौतुकच करायला पाहिजे, त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे नव्हते। आणि